हॅलो नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया कांदा भरणीसाठीचं एक जुगाड बनवलेलं आहे। आपण त्याची बघूया, प्रात्यक्षिक बघूया। हे सगळ्या बाजूने बघू शकता। यामुळे कांदा भरणीचं काम अगदी सोपं होतं आहे। एक माणूस देखील हे हँडलिंग करू शकतो पूर्ण। साधारणतः कांदा भरणीसाठी 2 माणसं धरण्यासाठी लागतात व भरण्यासाठी वेगळे माणसं लागतात। पण आज ह्या यंत्रामुळे अगदी काम सोपं झालेलं आहे। हे बघू शकता आपण सगळ्या बाजून त्याचा आढावा घेऊया। देखो, कांद्याची गुणी भरल्यानंतर आपल्याला जागेवर शिफ्ट करण्यासाठी त्याला बॉटम साईडला फील दिलेले आहेत, चाकं बसवलेले आहेत। त्याच्यामुळं कांद्याची गुणी, भरलेली गुणी आपल्याला इकडे तिकडे शिफ्ट करता येईल। त्याला आपण आता प्रात्यक्षिक बघूया। हे बघा, हे 2 साईडला 2 लॉक दिलेले आहे। या यंत्रावर गोणी भरल्यानंतर त्याला थोडक्यात कंबर पडत नाही किंवा गोळा होत नाही। थोडक्यात गोणी उभीच्या उभी भरली जाते, सरळ भरली जाते आणि कांदा बी जादा बसतो। कारण प्रत्येक वेळेस भरताना काय करावं लागतं, हे कांदा वगैरे थोडा उचलावा लागतं, 2 माणसं लागतात त्यासाठी। तर या यंत्रामध्ये तसं काही होतच नाही, गुणी एकदम सरळ भरली जाते, भरण्यासाठी सोपी असते। एकदा अडकून दिली का दुसरा माणूस आपण टाकू शकतो। म्हणजे थोडक्यात एक माणूस एक आरामशीर हाताळतो, हे यंत्र हाताळतो। आता आपण त्याचे प्रात्यक्षिक बघूया। चला आपण आता गोणी अडकून घेऊया। हे बघा, या ठिकाणी 4 हुक दिलेले आहेत। 4 हुकला गोणी अडकून द्यायची आहे। हे आपण बघू शकता, गोणी तरंगलेली आहे। तर त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये कांद्याची गोणी भरून टाकू। चला आता गोणी भरूया। हे बघा, गोणी भरलेली आहे।
मी प्रत्यक्षासाठी आपण एक गोणी कांदा आणलेला होता. हे बघा, गोणी भरल्यानंतर देखील या ठिकाणी ते बघा, आपण मार्केटमधून पूर्ण गोणी भरून आणली होती, तरी ही दुसरी आपण जी वेळेस गोणी भरली ती थोडीशी रिकामी राहिली, कारण हा कांदा एकसारखा भरलेला आहे. आपण बघू शकता पूर्ण गोणी एकदम सरळ स्ट्रेट भरलेली आहे, सरळ. हे बघा, सगळ्या बाजूने कुठे कंबर वगैरे निघालेली नाही, कुठे वाकडी झालेली नाही गोणी. अशा रीतीने कांदा, याचं प्रमाण, कांदा जास्त भरतो. थोडक्यात हलवण्याची गरज नाही किंवा चाळण्याची गरज नाही. हे बघा, सगळ्या बाजूने आपण बघू शकता. हे बघा, गोणी तरंगत आहे, त्यामुळं याला कंबर पडत नाही. आता बघूया आपण या पुढचं ऑपरेशन. याला दोन साईडनं हे लिवर दिलेले आहे, हँडल दिलेले आहे. हँडल फक्त जस्ट असे हे करायचे, खाली केल्यानंतर गोणी परत पुन्हा टेकते. पुन्हा टेकल्यानंतर आपल्याला जर वाटत असेल कांदा शिफ्ट वगैरे करायचा असेल तर वर असताना ज्यावेळेस आपण शिफ्ट करू शकतो त्याला. ठीक आहे, आता आपण हा गोणी काढून घेऊया. हे बघा, आरामसे ते निघते. याच्यातून गोणी आपण बाहेरून काढलेली. हे बघा, गोणी भरली. आता आपलं यंत्र आपण मागं घेऊया. तर इथं दुसरी ठेवायची, परत गोणी भरणं चालू ठेवायचं. हे बघा कसं वापरायचं हे सांगू. जस्ट गोणी घ्यायची, 4 हुकला 4 ठिकाणी अडकून द्यायचं. सिंपल, कोणीही बी हे हाताळू शकतो. हँडलने वर करायचा, इकडला हँडल अडकवायचा, हा इकडला हँडल अडकवायचा. एकदम हलकं, वजनाला देखील हलका आहे. सरळ झाले. कांदा पूर्ण भरून घेतला. भरल्यानंतर आपल्याला जर जागेवर आपल्याला शिफ्ट करायचा असेल कांदा, तर ही गोणी घेऊन आपण शिफ्ट करू शकतो. हे बघा, व्हील आहे, तिथं जायचं, ठेवून द्यायचा, काढायची. हे बघा, अशी गोणी भरल्यानंतर आपण शिफ्ट करू शकतो. आता इथं थोडक्यात गोणी भरली, त्याच्यानंतर हे दोन लिवर बाजूला करायचे. गोणी खाली जाणार, भरल्यानंतर काढून घ्यायची आणि परत पुढे शिफ्ट करत चालायचं. मित्रांनो, कसा वाटला गोणी भरण्याचं जुगाड ते कमेंट्समध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओसाठी आपल्याला नोटिफिकेशन भेटून जाईल. नमस्कार मित्रांनो, बाय बाय.